सव्वाशेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच सोमनाथ करगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणांची आणि गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत। सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून सदर पथकास संगमनेर शहरामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना केले। वर नमूद पथक दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी संगमनेर शहर परिसरामध्ये कत्तलखान्याची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत काद्रीनगर गल्ली नंबर 1 येथील मोकळ्या फ्लॅटमध्ये आतिक उर्फ सोनू रफिक कुरेशी हा त्याच्या साथीदारांसह गोवंशीय जनावरांचे कत्तल करून टेम्पोमध्ये भरत असल्याची माहिती प्राप्त झाली। पथकाने तात्काळ बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता काही इसम निळ्या रंगाच्या टेम्पोजवळ उभे असलेले दिसून आले। तेव्हा पथकाने तेथे जात असताना त्यांना पोलिसांची चाहूल लागताच ते पळून गेले। पथकाने एक इसमास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव फैज अशफाक कुरेशी मदिना नगर संगमनेर असे असल्याचे सांगितले। ताब्यातील इसमांना पळून गेलेल्या साथीदारांचे नाव विचारले असता त्याने आतिक उर्फ सोनू रफिक कुरेशी आणि सलीम रियाज कुरेशी असे सांगितले। सदर इसमाच्या ताब्यातून 2,55,000 रुपये किमतीचे 850 किलो गोमांस, 6 लाख रुपये किमतीचा एक टाटा टेम्पो असा एकूण 8,55,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ताब्यातील आरोपींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करत आहे।